रामकथेचा पूर्णाहुतीचा दिवस आहे। रामेश्वर महाराज कार्य गौरव समितीच्या द्वारा सर्व भाविकांच्या इच्छेस्तव घडवून आलेला हा रामकथा महोत्सव आणि रामकथेचं मला दिलं गेलेलं निमंत्रण, त्या निमंत्रणामुळे गेली 6 दिवस तुम्हा सगळ्या मुंबईकर भाविकांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ या संबंधाने उपस्थित ज्यांनी आम्हाला शिकवलं, ज्यांच्यामुळे आम्ही कीर्तनकार झालो, रामायणकार झालो, ते आमचे परमपूजनीय गुरुवर्य, आम्ही सर्वजण ज्यांना मोठे बुवा म्हणतो ते गुरुवर्य आज ठिकाणी चौधरी महाराज उपस्थित आहे। हरिभक्तीपरायण पूजनीय नाना महाराज कुठेकर, अलंकापूरचा राजा ज्ञानेश्वर महाराज आणि त्या माऊलीचे चोपदार सर्व वारकरी बांधवांना माहिती आहे ते आज या ठिकाणी विराजमान आहे। आमचे मारुती महाराज साकाटीकर, सर्व माजी सहकारी महाराज मंडळी, वयवर्षांची आमच्या संचामध्ये वडील स्थानी असणारे आमचे हरिभक्तीपरायण लाखे महाराज शिरवळ, जिल्हा सातारा, तबला वादक, हार्मोनियम वादक काशीनाथ पाटील जळगाव आणि रविदास आणि सुधाकर हे सहगायक, श्रोत्यामध्ये बरीचशी महाराज मंडळी आहे ज्या सर्वांची नावं मला घेणं शक्य नाही, पण इथे जमलेल्या माझ्या सर्व महाराजांच्या विषयी आदर आणि प्रेमभाव आहे ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज मंडळी, प्रथमतः इथल्या सर्व महाराज मंडळीला मनोभावे वंदन करतो। सगळी वारकरी मंडळी त्यांनाही वंदन करतो। उपस्थित माझ्या आई बहिणी, खूप लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान त्या तरुणांचाही भरणा, ते दूरदर्शनवाले, आकाशवाणीवाले, पत्रकार मंडळी, ज्या सर्वांनी आमचा कार्यक्रम महाराष्ट्रभर पोहोचवला, तेव्हा दूरदर्शनवाल्यांना, आकाशवाणीवाल्यांना आणि पत्रकार मंडळीलाही मनोभावे वंदन करतो। सर्वांच्या एकत्रीकरणामुळे कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य कालपर्यंतचा आपण कथाभाग श्रवण केलेला आहे। सीता शोध, सीतामाईचा शोध करून हनुमानजीच्या समवेत सगळे रामचंद्र प्रभूकडे जातात। चुडामणी प्रभूजी जवळ दिला सीतामाईचा हनुमानजीनं, आणि चुडामणी श्री रामचंद्र प्रभूने ओळखला। सीतामाईचा चुडामणी बघितल्यानंतर प्रभूचे डोळे अश्रूने डबडबल्या गेले आणि प्रभूने हनुमानजीला विचारलं, हनुमान जी प्रभू, कैसी है सीता? हनुमंताचे डोळे भरून आले। प्रभु, मैं ब्रह्मचारी हूं, संसारियों के सुख दुख नहीं जानता मालिक, लेकिन ये ब्रह्मचारी हनुमान इतना कह सकता है कि केवल धरा की बेटी दुनिया में इतना दुख सहन कर सकती है। प्रभु, केवल धरा की बेटी, बहुत दुखी है मेरी माँ सीता, बहुत दुखी। सुग्रीव जी खड़े हो गए। बस विलंब मत करो प्रभु, युद्ध करना ही होगा, सब जन तैयारी करो, कल निकलना है। इथपर्यंतची कथा आपण काल श्रवण केलेली आहे आणि सर्व वानरा समवेत प्रभू रामचंद्रजी समुद्राच्या तटाला येऊन पोहोचलेले आहे। तुलसीजी कथा बदल करतात। हनुमानजी लंका पेटवून गेल्यापासून लंकेतल्या घराघरात चर्चा चाललेली होती। जास दूत बलबर्णी न जाय तेही आये पुर कवन बलाय, दूती नसन सुनि पुर जनबास बाणी, मंददरी अधिक अकुलानी, वहा निशाचर रही सशंका, जबते जारे गयो कपिलंका, निज निज ग्रह सब करे विचारा, नहीं निस्तर कुल केरव बारा। घराघरात चर्चा चाललेली, वहा निशाचर करई सशंका, जबते जारे गयो कपिलंका। अरे ज्यानं एकट्यानं लंका पेटवली तो सेवक आहे म्हणतात, सेवक। चर्चा चाललेली आहे लंकेमध्ये। मग सेवकानं जर एकट्यानं गाव पेटवलं तर उद्या त्याचा स्वामी आल्यावर कसं होईल?
निज निज ग्रहसभा करही बिचारा. म्हणून रावणानं तातडीची मीटिंग बोलवली, तातडीची. आणि रावणाने सगळ्यांना प्रश्न विचारला, सभासदो जी सरकार, हमें ये बताइए, वो बंदर अकेला आया था, पूरा गांव जलाकर चला गया, तो हम अब क्या करें? काही सभासद उठले, चिंता क्यों करते हो सरकार, हम मर्द बैठे, मर्द. त्या सभासदामध्ये बिभीषणजी होते. बिभीषणजी उठले, अविनय हो तो क्षमा करे भैया, मेरा सवाल है. क्या बिभीषण? ये सब हनुमान के गैर हाजिरी में तुम्हारे सभासद बकवास कर रहे हैं. वो हनुमान अकेला पूरा गांव जला रहा था, तो ये सब सभासद कहां गए थे? सोए थे. आणि हा बिभीषणाचा मुद्दा रावणालाही पटला. सच आहे तेरा बिभीषण, बोल क्या करू. माझा ऐकाल दादा, सांग तर. रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्णच गेल. बस एक विनंती आहे दादा, श्रीरामाला शरण जा, कल्याण होईल तुमचं. जेव्हा बिभीषणानं हे सांगितलं, रावणाचा क्रोध अनावर झाला. सिंहासनावरून खाली उतरला, एक लाद घातली कंबरड्यात, बिभीषण खाली पाडला. जाओ तपस्वी के पास, हमें जरूरत नहीं. बिभीषण खाली पडला आणि बिभीषणानं अतिविनयानं पुन्हा सांगितलं, दादा, वडील मरण पावल्यानंतर थोरला भाऊ लहान भावाचा बाप असतो. तुम्ही लात मारली काय, माझ्या पित्यानं लात मारली काय. आता मी तुमच्याकडे थांबत नाही, रामाच्याच कडे चाललो, पण जाताना सांगतो तुमचं कल्याण रामाच्या शरणागतीत आहे. आणि बिभीषण निघाला. तुलसीदासजी सांगतात, ज्या राष्ट्रामध्ये साधूचा अपमान होतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत नसतो. बिभीषण साधू आहे. साधू अवज्ञा तुरत भवानी, कर कल्याण अखिल के बाण. इथे कर कल्याण अखिल के हानी. शिवजी पार्वतीला सांगतात, पार्वते, ज्या राष्ट्रामध्ये अपमान साधूचा होत असतो त्या राजाचा नायनाट व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या, कोणत्याही पंथाचा महात्मा असू द्या, कोणत्याही धर्माचा साधू असू द्या, त्याला नमस्कार करता येत नसेल तर अजिबात करू नका, पण त्या साधूची उपेक्षा करू नका. का? साधू काही करीत नाही, भगवान सहन करीत नाही. हरिजनाची कोणा न गडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. बिभीषणाच्या कंबरड्यात लाट घातली रावणानं. बिभीषणानं रावणाचं काही केलं नाही, पण रामचंद्रानं रावणाच्या कुळात दिवा लावायला कोणी शिल्लक ठेवलं नाही. साधू अवज्ञा तुरत भवानी, कर कल्याण अखिल के हानी. रावण जपै विभीषण त्यागा, भयो विभव विमुक्त पै अभागा. चले हर्ष रघुनायक पाय, करत मनोरथ बहुमन माय. देखिव जाय चरण जल जाता, अरुण मृग सेवक सुखदाता. जे पद पर चितरी, ऋषी नारी दंडक कानन पावनकारी. असं मनोगत करीत बिभीषण निघालेला आहे. हा कुठे कुठे जातो म्हणून पायातवरती शुक आणि सारंग दोघाला ठेवलेला आहे. बिभीषणजी रामचंद्र प्रभूकडे येत असताना रामचंद्र प्रभूच्या जवळ हनुमानजी बसलेले होते. रामचंद्र प्रभूने हनुमानजीला विचारा, हनुमान वो कौन है अपनी तरफ आ रहा? वही तो है भगवान जिसका नाम बिभीषण आपका सुमरन करता है. रात दिन सीता माँ का तलाश करने के लिए लंका में उन्होंने मदद की थी. हमें वो रावण का छोटा भाई बिभीषण है. बिभीषण, हाँ प्रभु, तो मैं क्या करूं? आप उसका स्वीकार करो. बिभीषणजीचा इतका स्वीकार केला प्रभूनं, रावण मारायच्या आधी राज तिलक केला समुद्राच्या काठाला. समुद्राच्या काठाला राज तिलक. बिभीषणजीला राज तिलक केल्यावर हनुमानजी चकित झाले. प्रभूजी, एवढा स्वीकार? अजून रावण मारायचा आहे आणि तुम्ही बिभीषणाला राजतिलक केला? समजा जर रावणावर परिणाम झाला आणि उद्या जर रावण पाया पडायला आला, आज बिभीषणाला लंका दिली, उद्या तुम्ही त्याला काय देणार? त्यावेळेला रामचंद्र प्रभूचे उद्गार आहे, हनुमान बिभीषण शरण आयो, कियो लंका दान, ये सुनिए रावण आयो, करूंगा अयोध्या दान. आज बिभीषण पाया पडायला आला, त्याला मी लंकेचं दान केलं. समजा उद्या रावणावर परिणाम झाला आणि तो जर पाया पडायला आला तर मी अयोध्येचं दान रावणाला करील. माझ्याच पादुका त्या भरताने ठेवलेल्या आहे. करूंगा अयोध्या दान.
इकडे रामचंद्र प्रभू बिभीषणजीला विचारतात, बिभीषणा काय करावं लागेल? त्याला बिभीषणजी सांगतायत, प्रभू समुद्राची प्रार्थना करा. प्रार्थना शब्द लक्ष्मणजीनं ऐकला आणि लक्ष्मणजी नाराज झाले. भैया प्रार्थना करना ये आलसी लोगों का काम है. दैव दैव आलसी पुकारा, नाथ दैव कर कवन भरोसा. धनुष को बाण लगाओ भैया, तुरंत बाहर आ जाएगा समुद्र. लक्ष्मणाला अर्ज विनंत्या प्रार्थना विनवणी मान्य नव्हती. त्याचं ठरलं तुरंत निर्णय लेने वाला, पिस्तौल दिखाओ भैया काम हो जाएगा. प्रार्थना मत करो, लक्ष्मणजीचा निर्णय. धनुष को बाण लगाओ. तरी प्रभूजी 3.5 दिवस प्रार्थना करतात. 3.5, 4:15 नाही, 3:15 नाही, 3.5 का? 7 दिवसाचा मध्यबिंदू 3.5 आहे. 4थ्या दिवसाची दुपार झाली, सूर्य डोक्यावर आला आणि मग प्रभू म्हणतायत, लखन लाव धनुष्यावर बाण. 3.5 दिवसच प्रार्थना का केली? यालाच म्हणतात धर्म सेतू पालक तवत राहता. सेतू प्रभू, पुलाचं काम आहे. प्रभूचं पुलाचं काम आहे जोडणे. पूल तयार झाला म्हणजे तिकडची माणसं या गावात, इकडची त्या गावात, 2 गावं जोडायचं काम पुलाचं आहे. तसं रामचंद्र प्रभूला वाटलं, आपण जर बिभीषणाचं ऐकलं नाही, प्रार्थना केली नाही तर बिभीषणाचा गैरसमज होईल. बरोबर आहे, शेवटी मी वैऱ्याचा भाऊ आहे ना, माझं कसं काय ऐकतील प्रभू? आणि म्हणून वैऱ्याच्या भावाचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रभूंनी 3.5 दिवस प्रार्थना केली. इतका विश्वास बसला बिभीषणाचा, बापरे, पहिल्या भेटीत सख्या भावाचं नाही ऐकलं, पण वैऱ्याचा भाऊ असून पठ्ठ्याचं ऐकलं. विश्वास संपादन करण्यासाठी 3.5 दिवस प्रार्थना. पण प्रभूला वाटलं इकडे लक्ष्मणही नाराज होता कामा नये, म्हणून 3.5 दिवस झाल्यावर लखन ला धनुष्यावर बाण. लक्ष्मणजी नाचू लागला. आखिर मेरी बात माननी पड़ी ना भैया, 3.5 दिन तो बेकार गए प्रार्थना करने. दोघेही खुश केले. याला म्हणतात धर्म सेतू. नाथ नील नल कपि दो भाई, लरकाई ऋषि आशीष पाई. नळ आणि नीळ त्यांच्या हाताच्या स्पर्शानं दगड तरतील, पहाड तरतील, पर्वत तरतील. कारण त्यांना लहानपणी ऋषीचा शाप तो तुम्हाला आशीर्वाद ठरणार आहे. लरकाई ऋषी आशीष पाई. त्याच्या मागे थोडीशी कथा अशी आहे की लहानपणी नळ आणि नीळ खोडकर होते. ऋषी मुनी आपापल्या आश्रमामध्ये देवाऱ्यातल्या देवाची पूजा करायचे. चंदन अक्षदा सगळे झालं की मग ध्यान करायला बसायचे. ऋषींनी डोळे लावले की हे खोडकर दोघेही लहानपणी नळ आणि नीळ त्या डोळे मिटून बसलेल्या ऋषीच्या पुढचे देवाऱ्यातले देव उचलायचे आणि समुद्रात नेऊन फेकायचे. ऋषीचं ध्यान संपलं, नमस्कारासाठी वाकले की देवच नाही देवाऱ्यात. अशा सगळ्या ऋषींच्या खोड्या करायचा उद्योग या दोघाचा होता. एक दिवस सगळे ऋषी एकत्रित आले. अरे हे 2 पोरं आपल्या खोड्या करतात, देव पाण्यात नेऊन फेकतात. शाप आहे आमचा, पाण्यात आमचे देव फेकले तरी बुडणार नाही, तरंगतील. आणि शाप दिल्यानंतर मग हे ते दगडाचे देव उचलून पाण्यात फेकायचे. ते पाण्यावर तरंगायचे आणि तरंगलेले देव ऋषी पुन्हा काढून आणायचे आणि देवाऱ्यामध्ये आणून ठेवायचे. हा लहानपणी ऋषींनी दोघाला दिलेला शाप तो तुम्हाला आशीर्वाद ठरणार आहे प्रभू. आता त्यांच्या स्पर्शानं पर्वत सुद्धा करतील. नाथ नील नल कपितो भाई, लरकाई ऋषि आशीष पाई. तिनके परस किए गिरी भारे, तरही जलदि प्रताप तुम्हा. आणि एवढं सांगून समुद्र अंतर्धान पावला. या ठिकाणी सुंदरकांडाचा पूर्ण विराम झाला. पुलाच्या कामाला सुरुवात झाली. नळ आणि नीळ दोघं भाऊ फक्त हात लावायचे. डालो 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 डालो. हे 2 भाऊ डालोच्या कामावर आहे, नळ आणि नीळ. आणि घामागून झाले वानर बाकीची डोक्यावर आणू आणून. हे दोघं इंजिनियर. डालो डालो डालो. सहज रामचंद्रजी आले. त्यांनी विचार केला, बापरे, माझ्या नामानं दगड तरतात. मी आज बघितलं. बरं, हा कधी प्रयोग करून बघितला नाही आपण.
दगड टाकायचा कार्यक्रम आपण लांब जावं आणि म्हणून प्रभूजी लांब गेले. पण हनुमानजीला वाटलं कुछ तो भी दाल में काला है, मालिक जा रहे. मागं मागं हनुमानजी पुढे, प्रभूजी लांब गेले. डावीकडे उजवीकडे बघितलं, कोण नसल्याची खात्री केली. एक दगड घेतला, नारळ एवढा लिहिलं, त्याच्यावर राम टाकला, पाण्यात बुडाला. सफरचंद एवढा घेतला, त्याच्यावर लांब लिहिलं, टाकला, बुडाला. बदाम एवढा खडा घेतला, त्याच्यावर लिहिलं, नाम लिहिला, तो टाकला, बुडाला. धक्का बसला. बापरे, तिथं पर्वत टाकतात तरी तरतात, माझ्या हातून बदाम एवढा खडा का बुडाला? जाऊ द्या, काही चुकलं असेल. पण हे कोणी बघितलं नाही म्हणजे बरं. मागं फिरून बघितलं तर हनुमानजी खाली मान घालून अंगठ्यानं माती उकरत होते. अरे हे कधी आलं? मी तर एकटा चालून हे कधी आलं? प्रभूला वाटलं दगड टाकायचा कार्यक्रम संपल्यावर शेवटच्या यष्टीनं आलं असेल. पण विचारावंच वाटलं. हनुमंता, काय प्रभू कधी आला तुम्ही? पहिल्याच दगडाला. फार आईस्क्रीम झाला. म्हणजे तिन्ही दगड बघितले देवा, नारळ एवढा, सफरचंद एवढा, बदाम एवढा. हनुमंता, कोणाजवळ सांगू नका. अजिबात नाही सांगणार. पण एक विचारू, काय तुम्ही जेव्हा पर्वत टाकतात तरी तरतात, माझ्या हातून बदाम एवढा खडा तरी का बुडाला? तुम्हाला वाईट नाही वाटणार ना प्रभू? काय आम्ही जेव्हा तुमचं नाम लिहून दगड टाकतो ना, त्याला तुमच्या नामाचा आधार असतो पाय बापा, म्हणून तो तरतो. तुम्ही ज्याला हातातून सोडून देता त्याचा जगातला आधार संपतो, ते तरल कोणाच्या बळावर? तो राम अधिकम नाम इति में निश्चलामती तोया तो तारित अयोध्या नामनाथ भुवनत्रयम. आणि मग फुलाचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. प्रभूने सांगितलं, जा फळभक्षण करा, जे प्रतिबंध राक्षस कर त्याला मार द्या. आणि जेव्हा वानर फळभक्षण करतात, प्रतिबंध करतात, राक्षसाचे नाक कान तोडले, नाक कान तुटले राक्षस जेव्हा रावणाकडे जाऊन सांगतायत, लंकेश सेना लंका में आ पहुंची. दशमुख बोली उठा कुलाना. 10 मुखानं बोलला. आणि रावणाला शाप होता, 10 मुखानं बोलशील तिथून थोड्याच दिवसात मरशील. रात्र संपली, लगेच संपत असते रात्र. सूर्योदय झाला. दुसऱ्या दिवशी तातडीची मीटिंग घेतली. जामवंतजीने सांगितलं, प्रभु युद्ध के 4 विभाग होते हैं, साम दाम दंड. साम दाम भेद और दंड. पहले समझौता करो, बाद में दाम. मग समझौता करण्यासाठी कोण पाठवावा? सर्वानुमते ठरलं, भेजो बजरंग बली को. जामवंतन प्रतिबंध केला. नाही प्रभू, बजरंग बली को नाही भेजा जा सकता. बाकीचे वानर म्हणाली, स्वतः म्हातारं काम करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही, नेहमी आडवा आडवं येतं, काम नाही करत स्वतः, दुसऱ्याला प्रतिबंध करतं. प्रभूने विचारलं, बजरंग बली को क्यों नहीं भेजा जा सकता? वो अकेला गया था, पूरा गांव जला कराया, तो भी नहीं भेजा जा सकता प्रभू. का? मला जास्तीत जास्त युद्धाचे अनुभव आहे प्रभू. बाकीच्या सामर्थ्यापेक्षा मनोबल श्रेष्ठ असतं जगात. मनोबल. आपण जर पुन्हा पुन्हा हनुमंताला पाठवलं तर शत्रूचं मनोबल वाढल. ते विचार करल की पुन्हा हनुमंतालाच पाठवण्यात येतं, म्हणजे याच्यापेक्षा ताकदवान दुसरं वानर शत्रू पक्षाकडे नसावं, असं त्याचं मनोबल वाढल प्रभू. म्हणून बदलून पाठवा. मग टाळ्या वाजल्या.
जामवंताचं खरं आहे. म्हाताऱ्याचं उशिरा पटत. पुन्हा मीटिंग घेतली. मग पुन्हा एक नाव पुढे आलं, अंगदजीचं. आणि अंगदजीनी गदा उचलली, प्रभूच्या चरणी माथा विनम्र केला. चलता हूं प्रभू, यशस्वी भव. आणि जेव्हा अंगदजी गदा घेऊन लंकेमध्ये प्रवेश करतात, राक्षसांची मुलं खेळत होती, त्यांनी बघितलं गदावाला आलं, पळत गेली आपापल्या घरी. पिताजी माताजी दरवाजा बंद करो, वो बंदर गांव जलाने वाला दुकान आया है गांव में, कोई नहीं बचेगा माँ, वो जलाने वाला आया गदावाला, हमने हमारे यहाँ कोई देखा है, बंद करो माँ दरवाजा, अंदर से ताला भी लगा दो. आल्या आल्या रावणानं अंगदाला पहिला प्रश्न विचारला, अंगदाने सांगितलंय, शेपटावरून ओळखलं तू मला, मी बंदर आहे, पण 10 तोंडाचा माणूस असूच नाही शकत. मैं तो हूं बंदर, लेकिन तू कौन है दशकंदर. उलट विचार. अंगदाने रावणाला मध्यम परिचय दिला. अंगद नाम बाली कर बेटा. स्वतःचं नाव सांगितलं, पण पित्याच्या नावाचा उल्लेख केला. मेरा नाम अंगद है, बाली मेरे पिताजी का नाम. बालीचं नाव ऐकल्यावर हादरला रावण. तू बाली का बेटा? हा. बाली का बेटा आहे? हा. बरे आहे का बाबा? हे कळलं तुम्हाला? इतका हादरला रावण का? ज्यानं बघलेत बाबा, पहिल्यांदा तर टोलवा टोलवीच. बाली नाम का बंदर सुनाता हमने. सुनाता नाही, अंगद म्हणाला. लहानपणी ज्याच्या पाळण्याला टांगला होता तुला उलटा पठ्ठ्याच्या बापानं, त्या पाळण्यात मी होतो. मग हादरला. असं सांगतात भावार्थ रामायणामध्ये की वाली स्नान करीत असताना समुद्राचं रावण गेला, मस्करी करू लागला, रावणाला धरला, बगलेत दाबला, त्याच्यासह समुद्राचं स्नान केलं वालीनं. आणि घरी आला वाली, तेव्हा अंगद पळत आला, पप्पा आले पप्पा आले पप्पा आले म्हणून बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले बालीनं. तेव्हा बगलेतून रावण खाली पडला आणि रावण पळून जाऊ लागला. तेव्हा अंगदानं रडून हट्ट धरला, बाबा बाबा हे खेळणं द्या मला, 2 पायाचं 10 डोक्याचं 20 हाताचं खेळणं. म्हणून लहानपणची गोष्ट, अंगदाच्या लहानपणची. रावणाला उचलला, अंगदाच्या पाळण्यावर उलटा टांगला, 2 पायाचं 10 डोक्याचं 20 हाताचं. अंगदाच्या आनंदाला पारावार नाही. भावार्थ रामायणात एकनाथ महाराज लिहितात, 10 मुकुटे ज्याचे सिरी त्याचे धरोणी वानरी, अंगदाच्या पाळण्यावरी खेळण्यावरी टांगला. अंगद म्हणजे लहान मुलगा, आणि लहान मुलाला संस्कृत मध्ये शिशु म्हणतात. बिंबई शब्द आहे, शिशु शब्द आहे. शिशु का? ज्याला शी आणि शू नेमकं कुठं केव्हा करायचं कळत नाही ते शिशु. अंगदाचे मुत रिचवे रावणाच्या मुखात, विष्टामूत्र हाते चिवडीत भरे सर्वांग समजेना, पौलस्ती वाली पासी पुत्रदान मागितले त्याचे, काळे तोड मोकळ्या केशी रावण लंकेशी धाडला. जिथे 6 महिने टांगलं होतं पाळण्याला, तो रावण कसं विसरणं शक्य आहे? बाली नाम का बंदर सुनाता नाही, ज्यानं बगलेत दाबला होता तुला त्याचा बच्चा आहे. नाही बरं आहे का बाबा? बाबा बाबा कसे आहे हे चौकशीसाठी तुला जावं लागणार आहे. म्हणजे विचार कर रावणा, स्वतःला बलवान समजतोस. 33 करोड देवता बंदीखान्यात टाकणारा रावण तू बलवान, पण तुलाही बगलेत दाबला ज्यानं तो बाली किती बलवान, आणि तो वाली सहज एका बाणात मारला ज्यानं तो राम किती बलवान. अरे आता तरी रामाच्या पाया पड, कल्याण होईल तुझं. हे ऐकल्यावर रावण रागानं लाल झाला. ए मूर्खा, लाज नाही वाटत तुला? लहानपणी का मेला नाही? तुझ्या बापाचा खून करणाऱ्याच्या पार्टीने येतोस? अरे तुझ्या बापाच्या वधाचा बदला घ्यायचा असेल तर माझ्याकडे ये. त्यासाठी आलो नाही रावणा, तव हित कारण आहे भाई.
तुझ्या कल्याणाच्या गोष्टी सांगायला आलो. तुला तुझं कल्याण करायचं असेल, सीतामाईला पालखीत बसव, वाईल गवत दातात धर, मानेवर कुऱ्हाड ठेव, 4 पायावर चलत जाण, रामाच्या पायावर डोकं टेकव, कल्याण होईल तुझं. बर दरबारात अंगद सांगतोय रावणाला. रावण म्हणाला, कौन आहे रे हे ज्यादा बकवास करना, उठाकर फेंक दो समुद्र में. एकही राक्षस उठत नव्हता. उठते क्यों नाही? उठले. अंगदानं नुसतं पाहिलं की पुन्हा बसले. अंगदानं एक बुक्का जमिनीवर मारला. परिणाम रावणासहित सगळे सिंहासनावरून खाली पडतात. रावणाचे मुकुट खाली पडले. त्याच्यातले 4 मुकुट अंगदाने हिसकावून घेतले, फेकले आकाश मार्गे. रामचंद्र प्रभूच्या जवळ हनुमान जी होते. प्रभु ने विचारा, हनुमान ये क्या है? बोले, अंगद की कर्तव्यगारी. कल मैंने जलाने का काम किया, आज अंगद ने भेजना शुरू किया. ये लंका का मटेरियल आ रहा है. प्रभू हनुमानजी वर जातात. ते 4 मुकुट घेतले, प्रभू जवळ आणून दिले. इकडे अंगदाने विचारलं, देखा लंकेश, एक बुक्का जमीन पर मारा तो आप समेत सब गिर गए, ये बुक्का तुम्हारे निशाचरों के सर पे मारा होता तो? सगळे हात जोडून विनवणी करतात. ऐसा मत करो बाबा, हम बाल बच्चे वाले हैं. शेवटी अंगदाना आपला पाय पुढे ठेवला आणि सांगितलं, रावणा, तुझ्यासह जो कोणी माझा पाय उचलेल, चित्ता हारलो. आपल्या भाषेत अंगद जुगार खेळला, डावावर सीता लावली. रावण म्हणतो, उठो, उनका पैर पकड़कर फेंक दो समुद्र में. एकही उठत नव्हतं. राक्षस म्हणाले, कहना आसान है सरकार, करना बहुत खतरे की बात है, क्योंकि वो कब छलांग मारे पता नहीं. पैर पकड़ने के लिए उनके सामने सर झुकाना पड़ेगा, और सर झुकाने के बाद ऊपर से बुक्का मारेगा तो हमारा राम नाम सत हो जाएगा. मालिक, हम बाल बच्चे वाले हैं, आप नहीं उठते तो मैं आपको मार डालूंगा. याने विचार केला, आता तिथं मेलेलं काय वाईट. एक अंगदाचा पाय उचलतो, पाय तिळाच्या दाण्या इतका हल्ल्या जात नाही का? अंगदानं सीता डावावर लावलेले आहे, पाय जर उचलल्या गेला तर सीता हारलो. आता सीतेच्या मातेला, सुनयनेला, सीतेच्या मातेला, धरणीला चिंता निर्माण झाली. धरणी, पृथ्वी सीतेची माता आहे. पृथ्वीने विचार केला, अंगदाचा जर पाय उचलल्या गेला तर जन्मभर माझी सीता अशोक वनात राहील. माझी सीता रामाला प्राप्त व्हावी याकरता एकच उपाय आहे, अंगदाचा पाय उचलल्या जाऊ नये. आणि म्हणून धरणीनं अंगदाचा पाय मजबूत पकडून ठेवला होता, म्हणून कोणाच्यानं हल्ल्या जात नव्हता. कोणाच्यानी पाय हालत नाही. शेवटी रावण पाय उचलण्यासाठी वाकला, पाय मागं घेतला. अंगदानं सांगितलं, माझ्या कशाला पाया पडतो मूर्खा, रामाच्या पण कल्याण होईल तुझं. असा जाहीर अपमान करून अंगद रामचंद्र प्रभूकडे आले. अंगदाने सांगितलं, प्रभु बस मेरी भाषा नहीं समझता हो, तुम्हारे बाण की भाषा समझेगा. मालिक, युद्ध अटल है, युद्ध करना ही पड़ेगा प्रभु, युद्ध करना ही है. जाहीर झालं. कल सुबह युद्ध का प्रारंभ होगा. आज रात्रीपासून तयारी सुरू झाली. तिकडे रावणाची सेना 4 मुख्य द्वारावर 4 तुकड्या रावणाच्या सज्ज आहेत संरक्षणासाठी. तर त्या 4 द्वारावर हमला करण्यासाठी रामप्रभूची वानर सेना 4 तुकड्यात विभागल्या गेली. रात्र संपली. जेव्हा रण मैदानात येतात सगळे सूर्याचा उदय झाला, रणवाद्य वाजू लागली, आपल्या आपल्या स्वामीचा जयघोष होऊ लागला. रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. रामचंद्र भगवान की, रावण महाराज की, जगन्नाथ की, कुंभकर्ण महाराज की, हनुमान की, महाराज की, महाराज की, अधिकार महाराज की, संत महाराज नील की. मंडळी वास्तिक
दर्द खत्म हो गए सर। सत्य के साथ असत्य का संघर्ष, धर्म के साथ अधर्म की लड़ाई, निश्चित वंश के साथ सूर्य वंश का युद्ध, पर्वत पूरे करे गए बात कट कटे कोटि में बट गए गए दस नौहत का ठैयत तरज हुसर नहीं तरह मतुआई पूरे दिन भर युद्ध चलता रहा और युद्ध नीति के अनुसार सूर्यास्त हुआ और सूर्यास्त होने के बाद युद्ध का विराम। जब पहले दिन का युद्ध विराम हुआ कहा जाता है, एक दिन की लड़ाई में रावण की आधी सेना खलास। घबरा गया रावण, बहुत बलवाला लगता है तपस्वी, एक दिन की लड़ाई में मेरी आधी सेना खलास हो गई। चिंतातुर रावण, रात्रि का प्रसंग, इंद्रजीत आले लाए। चिंता क्यों करते हो पिताजी? बहुत बलवाला लगता है रे तपस्वी इंद्रजीत, आधी सेना खलास हो गई। इंद्र पर विजय मिलाने वाला तुम्हारा इंद्रजीत बेटा जिंदा है तो चिंता क्यों करते हो पिताश्री? कल मैं जाता हूँ, देखता हूँ मेरे सामने कौन युद्ध करने आता है, आप निश्चिंत रहिए। रात्र संपल्या लगे संपत्ती, आज सगळे संपायचं आहे। आणि दुसऱ्या दिवशी सूर्याचा उदय झाला तेव्हा इंद्रजीत आणि राक्षस सेना घेऊन निघाला, इकडे रामप्रभूची सेना। दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यात उत्साहात जय जयकार आपापल्या स्वामीचा। इंद्रजीत उधर तो बंदर इधर भाग जाते, उधर इंद्रजीत तो बंदर इधर। रामचंद्र ने देखा लखन वो साधारण योद्धा नहीं है, रावण का बेटा इंद्रजीत है। पूरी वानर सेना घबरा गई। तो मेरे लिए क्या आदेश है भैया? आपको ही जाना होता लखन? ठीक है भैया, मुझे आशीर्वाद दो। सोचा ये
गए लखनलाल जी धरने पर। गिरने के बाद इंद्रजीत ने कहा उठाओ उसको, एकही उचलल्या जात नाही, कोणी उचलू शकत नाही, जगदाधार शोषक मी उठे चले खिसी आई। इकडे सूर्यास्त झाला, रामचंद्रजी विचारतात नल नील जामवंत सुग्रीव अंगद जी प्रभु सब योद्धा लोग आए हो, मेरा लखन कहाँ है? अभी अभी तो युद्ध विराम हुआ है प्रभु, सब सैनिक आते तो उनके लखन भैया भी आते होंगे, नहीं जाओ तलाश करो कहाँ है मेरा लखन। मग हनुमानजी येतात, इंद्रजीत उचलायचा प्रयत्न करतो, मूर्छा येऊन पडलेला लक्ष्मणाला जेव्हा आवाज दिला हनुमानजींनी इंद्रजीत निघून गेला, लक्ष्मणाला सहज उचललं हनुमानजींनी आणि रामचंद्र प्रभूच्या मांडीवर आणून ठेवलं। लक्ष्मणाला बघितलं प्रभूने, काळा कुरळ्या जटा, गोरा पान लक्ष्मण, वक्षस्थळात मोठी जखम झाली, भळभळ रक्त वाहत, पाय अस्तव्यस्त पडलेले, डोळे मिटलेले, तोंडात फेस आलेला, निश्चिष्ट पडलेला लक्ष्मण। आणि जेव्हा आपला भाऊ राम प्रभूने मांडीवर घेतला आणि भावाच्या तोंडावरून श्री रामचंद्र हात फिरवू लागले, जग रडू लागल्यावर सांत्वन करणारा रामचंद्र आज नापास झाला। लक्ष्मणासाठी ढसा ढसा रडू लागला। प्रभू रडतात, सगळी वानर रडतात। त्यावेळेला विभीषणजी सांगतात प्रभू आता रडून वेळ घालवू नका, आमच्या लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य आहे, त्याला जर आणलं तर काही फायदा होईल। प्रभूजी म्हणतात अब कौन जाएगा, 7:30 बज चुके हैं। हनुमान जी खड़े हो गए, चिंता क्यों करते प्रभु, मैं बिगर पेट्रोल की गाड़ी तैयार हूं। जय श्री राम। हनुमान जी पहुंचले, ग्रह समेत लाए हो तुरंत, ग्रह समेत घरासह वैद्य उचलला, विनंती केली हम आ सकते आपके साथ, चलो ग्रह समेत लाए हो तुरंत। भाव लक्षात घरासह इथे आणल्यानंतर वैद्य सावध झाले, तपासलं, प्रभू तुमच्या भावाला काय झालं कळतं मला, पण औषध आमच्याकडे नाही। हनुमानजी खडे हो गए, चिंता क्यों करते हो मालिक, मैं जाता हूं। आणि निघाले, जय श्री राम, निघाले सुद्धा। प्रभूने घाई घाई सांगितलं हनुमान सूरज निकलने के पहले आना, आज सूरज निकलने के पहले नहीं आया तो मेरा लखन जिंदा नहीं मिलेगा, मेरे लखन की जान आपके हाथ में हनुमान, सूरज निकलने के पहले आना। हनुमान जी कहते आप चिंता मत करो प्रभु, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा। ये बरोबर है का? मैं सूरज निकलने के पहले आऊंगा नहीं मनत हनुमान जी, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा। ऐसी कैसी बातें करते हो हनुमान, सच कर कहता हूं मालिक, आपको पता नहीं प्रभु, जब मेरा जन्म हुआ था मुझे भूख लगी थी, मैंने मेरी माँ अंजना को कहा था माँ मुझे भूख लगी है, तो मेरी माँ ने कहा जाओ बेटे पका हुआ फल खाओ। तेव्हा सूर्याचा उदय झाला होता, ते तांबडं पिकलं फळ समजून त्याला खायला गेलो होतो, तेव्हापासून आदरतोय मला ते, तिकडे 6 महिने लागले तरी ते माझ्या नाती लागणार नाही। मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा मालिक। गेले हनुमान। हनुमानजन दोणागिरी उचलला, दोणागिरी घेऊन येतात, रात्रीचा प्रसंग नंदीग्रामावरून येत असताना भरतजीला वाटलं कोणीतरी संकट नेतय माझ्या भावावर हा राक्षस, बिगर टोकाचा बाण मारला, हनुमानजी खाली पडले, मुखातून राम शब्द निघाला, घुटण्याला लागलं हनुमानजीच्या, अधांतरी पर्वत धारण केला पवन आणि पवन पुत्र हनुमान खाली पडले, घुटण्याला लागले, लंगडे झाले, लंगडत लंगडत भरताकडे आले, म्हणून हनुमानजीच्या घुटण्यावर तेल ओतण्याची पद्धत आहे। लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल, विभीषण को लंका दी हनुमान जी को तेल, ती पूर्वीपासूनची वशिलेबाजी आहे। तुम्ही पहा, बड़ों की हो तो बढ़ाई, गरीब को पूछे ना कोई, हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोय। दोनागिरी रात्रीचा आणला हनुमानजीने, त्याला कोणी गिरीधर म्हणत नाही, आणि बाकीच्या गवळ्याच्या मुलांनी काठ्या लावल्या आणि कृष्णदेवान नुसती करांगोळी, याचं नाव छापून आलं पेपरला, गिरीधर, याला काही नाही बाबाला। बड़ों की हो तो बढ़ाई, गरीब को पूछे ना कोय, हनुमान कितनी गिरी उठाए, गिरीधर कहे ना कोय। लेना देना कुछ नहीं, सब अदृष्ट का खेल, विभीषण को लंका दी हनुमान जी को तेल। लंगडतच भरतजीकडे मध्यरात्रीचा प्रसंग, भरताने विचारायच्या आधी हनुमंतानं विचारलं आपण रघुवंशी का? कारण माझ्यासारख्या वज्रदेवी मारुतीला बिगर टोकाचा बाण मारून जमिनीवर खाली पाडण्याची ताकद जगात फक्त रघुवंशात आहे, म्हणून विचारतो मी। हा रघुवंशी, काय नाव आपलं? भरत। भरत आप है?
धावले. हनुमानजीनं साष्टांग दंडवत घातला भरताला. आज कृतकृत्य झालो भरतजी, तुमच्यासारख्या संतांचं दर्शन झालं. मी संत नाही, पापी आहे. नाही, तुम्ही संत आहात. माझ्यामुळे प्रभू वनवासात. नाही, तुम्ही संत आहात. तुम्ही संत आहात, तुमचा अधिकार तुम्हाला माहिती नाही भरता. रात्रीचे प्रभूचे वट हालतात झोपेत सुद्धा. एक दिवस मला शंका आली, भरतजी प्रभूच्या वटाजवळ मी कान लावला, हनुमानजी सांगतात, तेव्हा प्रभूच्या मुखातून स्पष्ट ऐकू येत होतं, भरत 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 भरत. तेव्हापासून मी विचार करतो, भरता अख्खं जग ज्या रामाचं चिंतन करतो तो राम केवढा मोठा, आणि राम भर झोपेतही ज्या भरताचं नामस्मरण करतो तो भरत केवढा संत. आज तुमच्यासारख्या संताचं दर्शन कृतकृत्य करुण रसामध्ये वीर रसाचं आगमन व्हावं, तसे हनुमानजी वरून जयघोष करतात. सगळे वानर उठून उभे राहिले. प्रभूजी 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 काय आहे? द्रोणागिरीवरचा तो वल्लीचा रस सुषेण वैद्यानी लक्ष्मणाच्या मुखामध्ये पिळला. हनुमानजी लांब उभे आहे, विचार करतात यश मिळतं की नाही, काय होईल नेमकं. आणि रस पिळल्यावर थोडा परिणाम झाला. लक्ष्मणानं करवट बदलली. करवट बदलल्यावर प्रभूंनी रडायला सुरुवात केली. मेरा भाई जाग रहा है, मेरा कलंक मिट गया है, नहीं तो मैं क्या मुंह दिखाता सुमित्रा माँ को. पूर्ण परिणाम झाला. लक्ष्मणजी ताडकन उठले. आवेशात लक्ष्मणजी प्रभुजी खड़े हो गए. लखन, युद्ध भूमि नहीं मेरे भाई, आधी रात बीत गई. लक्ष्मणाचा हात धरला आणि प्रभू हनुमंताकडे निघाले. हनुमंत लांब उभे होते आणि स्वतःच्या कर्तृत्वावर हनुमानजी खुश होते. स्वतःला म्हणत होते, हनुमानजी अंजनानंदन, तू इतिहास में अमर हो गया है, बहुत भारी काम किया है रे हनुमान तूने. स्वतःला म्हणत होते. बस इतिहास तुम्हें भूलेगा नहीं अंजना के बेटा हनुमान, तूने बहुत भारी काम किया है. लक्ष्मणजी जेव्हा हाताला धरून रामचंद्रजी लक्ष्मणजीला घेऊन हनुमंता पुढे, सगळी वानर विचार करतात कुठं चालले परमात्मा. हनुमंतानं खाली मान घातलेली आणि लक्ष्मणाला पुढे उभं केलं. प्रभूजी म्हणतायत, लखन जी भैया, इनको पहचानता है ना, ये तो अपना हनुमान है भैया. तो मैं दुनिया का मालिक भगवान श्री रामचंद्र कहता हूँ, लखन अपने रघुकुल की 72 पीढ़ी हनुमान का ऋण नहीं चुका सकती. ये मेरा हनुमान नहीं होता लखन तो तू मुझे जिंदा नहीं मिलता. अपने रघुकुल की 72 पीढ़ी ऋण नहीं चुका सकती. हनुमान जी रोने लग गए. इतना बड़प्पन क्यों दे रहे हो मालिक, सब तुम्हारी कृपा से हुआ है. हे जेव्हा कळालं गुप्त हेरा करवी रावणाला, इंद्रजित शक्ती इंद्रजिताची लागली. लक्ष्मण सजीव झालेला आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी कुंभकर्णाला जाग करण्याचा प्रयत्न केला. कुंभकर्णाला जाग केलं. जाग झाल्याबरोबर कुंभकर्णानं पहिला प्रश्न विचारला, हमें क्यों जगाना लंकेश? चिल्लाओ मत कुंभकर्ण, तपस्वी की सेना लंका में आ पहुंचे. लंका में किस लिए क्यों आई है तपस्वी की सेना? मैंने उसकी पत्नी सीता चुरा कर लाई है. और तूने मां जगदम्बा को चुरा कर लाया है लंकेश, तो तुम्हारा कल्याण नहीं होगा. रावणाला वाटलं असं जर शहाणपण सांगू लागलं मला तर काय माझ्यातर्फे लढाई करणार आहे कुंभकर्ण. मग कुंभकर्णाला बिघडवण्यासाठी कंट्रीचा ट्रक बोलावला. तेव्हाच्या भाषेत रेड्यांवरती पखालीमध्ये दारू, भरपूर दारू पाजली कुंभकर्णाला. कुंभकर्ण बिघडला, मोठ्या मोठ्याला बिघडवते. खड़ा हो गया, पहला सवाल किया, हमें क्यों जगाना लंकेश? तपस्वी की सेना लंका में आ पहुंची. क्यों आई है लंका में? मैंने उसकी पत्नी सीता चुरा कर लाई है. सोनी दशकांदर बचन तब कुंभकर्ण बिलखान जगदंबा हरियाणी अब सटचाहत कल्याण. म्हणून कुंभकर्णाला दारू पाजली. महिषा खाई करी मदिरा पाना, गर्जा बजरा घात समाना. खड़ा हो गया कुंभकर्ण, भैया मेरी गदा मुझे ला कर दो, अकेला जाता हूँ, मेरे साथ सेना भी मत भेजो. तपस्वी को जेव्हा रण मैदानात आला, रामचंद्र
प्रभूच्या जवळ विभीषण जी बसलेले आहे। विभीषण जीला प्रभु ने विचारा, विभीषण वो कौन है अपनी तरफ आ रहा? वही तो है मेरा भाई कुंभकर्ण में अकेला ही आया, वो अकेला ही आता है मालिक, और अकेला अपनी पूरी सेना को काफी है, अकेला। हाँ प्रभु, इतक्या विभीषणाचा चेहरा उतरला। तू क्यों उदास? प्रभु, दारोड्या असला, दुराचारी असला तरी माझा भाऊ आहे व देवा। माझ्या कंबरड्यात रावणानं लाद घातली तेव्हा हा झोपलेला होता, मला शेवटचं बोलता आलं नाही। मला माहिती आहे तुमच्या हातून तो मरणार आहे। या जन्मीची शेवटची भेट आम्हा भावांची, एक इच्छा आहे, मला शेवटचं जिवंतपणे बोलणं करायचं आहे। परवानगी देत असत जाओ विभीषण। विभीषणजीला परवानगी मिळाली। रण मैदानामध्ये विभीषण कुंभकर्णाच्या पुढं धुंद झालेल्या कुंभकर्णानं बुटक्या विभीषणाला विचारलं, कौन है भाई? मैं आपका भाई हूं भैया, मेरा नाम विभीषण। विभीषण? हाँ भैया। तो अभी भी जिंदा है? हाँ भैया, रामचंद्र जी ने अपनाया करके जिंदा हो। तुझे शर्म नहीं आती? किस बात की भैया? अपने भाई का त्याग करके तपस्वी की शिविर में चला गया तू, धिक्कार तेरा। अरे आपको भाई का नाता मालूम नहीं विभीषण? बड़े भाई की भुजा होती है। नातं चांगलं माहिती आहे दादा, तुम्ही पारमार्थिक आहे आणि परमार्थात विरोध करणारा भाऊच काय? मायबापाचा त्याग करायला मी मागे पुढे पाहणार नाही, हे ऐकलं आणि दुराचारी कुंभकर्णावर परिणाम झाला। विभीषणाला जवळ घेतलं, कवटाळलं, विभीषण धन्य धन्य ते धन्य विभीषण, आपल्या राक्षस कुळात तू एकटा शिल्लक राहणार आहे। जा विभीषणा, रामचंद्राला सांग एका बाणात मला माझ्या भावाला ठार करा म्हणावं। आणि विभीषणा, या जन्मीची आपली शेवटची भेट आहे। तुझ्यापेक्षा मी वयानं मोठा आहे, मी अर्ध्याच्या वर आयुष्य झोपेत घालवलं, दारू प्यालो, मौज भक्षण केलं, देवाचं नाव घेतलं नाही। तू माझ्या घरातला सत्पुरुष आहे, तुला सांगताना लाज वाटते मला, पण जा विभीषणा, तुझ्या देहात शेवटचा श्वास असेपर्यंत रामाचं भजन सोडू नको। कुंभकर्णचा सल्ला लेना भाई की चाहे बैर हो। आणि मग युद्धाला प्रारंभ झाला। अनेक वानरांचा नायनाट केला कुंभकर्णाने, पण शेवटी जेव्हा प्रभू सामोरा येतात, अनुसंधान केलं प्रभूने, दोन बाणाच्या द्वारा दोन भुजा उडवल्या आणि शेवटचा बाण जेव्हा शिरच्छेद केला, कुंभकर्ण खाली कोसळला, सर्वांनी जयघोष केला। कुंभकर्ण गेला, अतिकाय, अकंपन, दुर्मुख, दुर्वचन, मोठमोठे सेनापती मारले गेले। इंद्रजित यज्ञ करतोय हे जेव्हा गुप्त हेरा करवी कळालं प्रभूला, आणि विभीषणजी सांगतात, प्रभूजी इंद्रजिताचा यज्ञ सांगितला पार पडला, इंद्रजित मरू शकत नाही। जर रथ यज्ञातून बाहेर आला तर यज्ञाचा विध्वंस करावा लागणार आहे। यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी रामचंद्र प्रभूंनी नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव, अंगद, हनुमंत, दधीचे, ऋषभमुख, केसरी आणि गवाक्ष सोबत लक्ष्मणजीलाही पाठवलं आणि सांगितलं, लखन आज इंद्रजित को मारे बिगर मुझे मुंह नहीं दिखाना। लखन ने प्रणाम किया, आंखें लाल हो गई। जाता हूं भैया, आज भूमंडल पर इंद्रजित जिंदा रहेगा, नहीं तो लखन जिंदा रहेगा। उर्मिला का पति मारा जाएगा, नहीं तो सुलोचना का पति, बेटा दशरथ का जिंदा रहेगा, नहीं तो दशरथ का बेटा। आज इंद्रजित को मारे बिगर आपको मुंह नहीं दिखाऊंगा भैया। अगर इंद्रजित को मारे बिगर आया तो धनुष्य बाण आपके चरण के पास रख दूंगा और कर पाप लेकर भीख मांगूंगा, क्षत्रिय कहलाना बंद कर दूंगा। प्रतिज्ञा करून निघाला लक्ष्मणजी। यज्ञाचा आणि तो ठिकाणाचा भाग लक्षात आला। त्याच्यात रथाचे घोडे बाहेर यायला सुरुवात झाली होती। अमंगल द्रव्ये टाकून यज्ञाचा विध्वंस केला आणि त्याच डोंगराच्या दरीमध्ये युद्धाचा प्रारंभ झाला। घनघोर युद्ध, घनघोर। आणि जेव्हा शेवटी लक्ष्मणजीनं अनुसंधान केलं, अचूक बाण इंद्रजिताचा शिरच्छेद झाला। इंद्रजित खाली पडला, तेव्हा हे राम, हे लक्ष्मण या दोन नामाचा उच्चार इंद्रजिताच्या मुखातून। इंद्रजित गेला, अतिकाय गेला, अकंपन गेला, दुर्मुख गेला, दुर्वचन गेला, कुंभकर्ण गेला, अक्षय कुमार गेला, मोठमोठे राक्षस गेले। आता फक्त एकटा रावण शिल्लक आहे, ते मरत 5 मिनिटात, आता नाही जगत ते। काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही रावण मारायची घाई का करता? आम्हाला रावण मारायची घाई नाही, राम राज्याची घाई आहे। हे मेल्याशिवाय राम राज्य येत नाही, म्हणून लवकर मारायचं। जेव्हा पहिल्या दिवशी रावणानं रण मैदानामध्ये प्रवेश केला, मूर्छा येऊन पडला, रावणाला वापस आणला सारथ्यानं। रावणानं यत्न केल्याचा उल्लेख आहे। आणि शेवटच्या दिवसाचं युद्ध, अंतिम दिन की लड़ाई, जब रावण निकला रथ में बैठकर तो मंदोदरी रोने लग गए। मत जाओ पतदेव, मत जाओ, इस समय रण करने ना जाओ, इस समय
धड़कता है। मत जाओ पतिदेव, मेरी चूड़ी सलामत रखनी है तो मत जाओ। हर दिन मंदोदरी, आज भूमंडल पर सीता का पति तपस्वी जिंदा रहेगा, नहीं तो मंदोदरी का पति रावण रहेगा। जेव्हा रावण रथात बसून रण मैदानात आला, पहिल्यांदा विजयासारखा कडाडला रावण, रामचंद्र जी बोलते लंकेश, आप तीनों में से कौन हो? गुलाब का फूल, फनस या हम? जो बकवास करते हैं करके दिखाते हैं, वो गुलाब के फूल जैसे होते हैं। गुलाब को केवल फूल आता है, फूल नहीं। जो करके दिखाते हैं, बकवास नहीं करते, वो फनस जैसे होते हैं। फनस को फल आता है, फूल नहीं। जो बकवास भी करते करके दिखाते हैं, वो आम जैसे होते हैं। आम को बाहर भी आता है और फल भी। आप तीनों में से कौन है गुलाब का फूल, फनस या आम? रावण कहता है तपस्वी हो, कोई रेस गद्दी नहीं, मैं प्रवचन सुनने नहीं आया हूँ। लखन जी कहता है भैया ये सुनाने लायक नहीं, वो लायक है, मार चलो इसे। तब श्री रामचंद्र जी तैयार हो गए। लंकेश तपस्वी, रामपर्यंत राम म्हटलं नाही, तपस्वी म्हणतोय रावण। लंकेश तपस्वी सावधान, लंकेश मेरे बाजू में कितने धर्म है, वीर किसे कहते, वीरों की क्या पहचान है? आज तक तो सो जाता मखमल के गद्दे पे, आज तुझे सुनाऊंगा मिट्टी के ढाले पे। भगवान शंकर तपस्वी, सावधान लंकेश, सावधान। सब नाच कर भजन करने लगे। वहां की बात आप भी गाइए। राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राम, राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम सीता राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम, राजा 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 राम 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 सीता राम 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 रावण मर गया। उत्तर क्रिया विभीषणाच्या करविया गणितात लक्ष्मणा करवी विभीषण गेला। रात तिलक करण्यात आला। इंद्रदेव आलेले आहे। इंद्रदेवाच्या द्वारा अमृताचा वर्षाव। अमृताचा वर्षाव इंद्राच्या द्वारा सगळी वानर कामे आले, सजीव झाले। सगळ्या वानरांना प्रभू निरोप देता सीतामाईची प्राप्ती प्रभूंनी अग्नीच्या साक्षीने करून घेतलेली आहे। सगळे वानर जातात तेव्हा दुःखी झालेले आहे। अब कब दर्शन होगा प्रभु? शाम सुबह दोपहर आपका दर्शन होता था। बस चिंता मत करो मेरे भाई, बहुत कष्ट उठाया आप लोगों ने हमारे लिए। जब याद करोगे मैं आपके पास रहूंगा। सगळे निघून जातात। विमानामधून जात असताना सगळ्यांना आनंद आहे। इकडे भरताने हिशोब केलेला आहे।
नंदीग्रामात भरतजी आहे, 14व्या वर्षाचा शेवटचा दिवस. जर प्रभू आज सूर्य मावळेपर्यंत आले नाही तर मी अगदी तुडी घालून सीता पहिला ठेवली भरताना. हे सावत्र बंधूचं सांगतो, सख्या नाही, सावत्र बंधूचं प्रेम पहा. प्रभूजी निघाले असताना पहिल्यांदा अगस्त्यजीच्या आश्रमात आले, तिथून निघाले भारद्वाजजीच्या आश्रमात, वाल्मिकीजीच्या आश्रमात आले, नंतर भारद्वाजजीच्या आले. आणि भारद्वाजजीच्या आश्रमात आल्यानंतर हनुमान जी ला सांगता, हनुमान जाओ, जल्दी जाओ और मेरे भरत को संदेशा देना कि मैं दोपहर तक अयोध्या में आने वाला हूं. इकडे अयोध्येच्या भिंती घरातल्या माणसांना सांगत होत्या, भिंती. घर के सदस्यों के साथ, थोडं मराठीपेक्षा मला त्याच्यात चांगलं जमतंय साहेब, होऊन जाऊ द्या. अयोध्या की दीवारें बोलती थी घर के सदस्यों के साथ, जाओ सरों के तट पर, राह देखो सूर्यास्त तक भगवान की, और सूर्यास्त तक भगवान नहीं आए तो सरयू के पानी में डूबकर मर जाना, लेकिन घर लौटकर नहीं आना. ऐसी दीवारें बोलती थी, अयोध्या की दीवारें. आज भारद्वाजजीच्या आश्रमात विमान थांबलं, तिथून हनुमानजी निघाले, भरतजी पर्यंत येतात. भरतजी ढीग रचलाय सर्पणाचा, त्याकडे पाहत होते. आणि भरतजीला मागून हनुमंताने आवाज दिला, जय श्रीराम. बघितलं भरताने तर हनुमान जवळ आले. क्यों हनुमान जी, क्यों आए हो? भरत जी धीरज धरकर सुनो. हुआ क्या? धीरज धरो. हुआ क्या? धीरज धरो हनुमान जी. कुछ अनहोनी घटी क्या? नहीं. तो क्या हुआ भरत जी? बस धीरज धरो, हिम्मत रखो. क्यों लखन जैसी मेरे भाई? नहीं नहीं, ऐसी कोई बात नहीं, लेकिन तो कब बताओगे? मैं लड़ने के बाद. नहीं, हिम्मत रखो. हुआ क्या? हिम्मत रखो. तो क्या हुआ? भरत जी कहते हैं, क्या हुआ? भरत जी, आज दोपहर तक तुम्हारे भैया रामचंद्र जी अयोध्या में पधारने वाले हैं. भरत जी पागल झाले का, नाचू लागला. हनुमंताच्या भोवताल प्रदक्षिणा घातल्या, दंडवत घालण्याचा प्रयत्न केला, कडकडून मिठी मारली भरताला हनुमंतानं. ऐसे क्या करते हो हनुमान? बस बस भरत जी कहते हैं, हनुमान जी भगवंत करो, माझा भाऊ येईल, मग माझा भाऊ अयोध्येचा राजा होईल, राणीच्या स्वरूपात माझ्या माता सीता बसतील. एकदा हा भरत दोन्ही डोळ्यानं राजा राणीचं स्वरूप पाहिल आणि दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला, दुसरं काही नाही माझ्याकडे. भगवंत करो आणि लवकरात लवकर माझ्या भावाचं राजा राणीचं स्वरूप मला बघायला मिळो. इतकं सांगून भरतजीचे पळत निघाले, अयोध्येत आले कौसल्या माईकडे. माताजी माताजी माताजी. क्या भरत? माताजी, अरे क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा दिया है माँ, हनुमान जी आए थे और बोले थे, आज मेरे भैया, आज मेरे परमात्मा, आज मेरे उद्धारक, मेरा बाप, मेरा भगवान, आज मेरे सब पापियों के गुनाह माफ करके अयोध्या में मुझे दर्शन देने के लिए आ रहे माँ. कौशल्या रोने लग गई. क्यों रो रही माँ? बेटा भरत, मैं तुम्हारा भाई रामचंद्र आ रहा इसलिए नहीं रो रही. तो क्यों? आज तुम्हारे पिता दशरथ जी की मुझे याद आ रही है बेटा. तुम्हारे पिताजी की बहुत इच्छा थी राम का राज तिलक देखने की. आज अगर तुम्हारे पिता होते तो तुम्हारे बुढ़े पिता पूरे राजमहल में नाचने लग जाते बेटा. बहुत इच्छा थी, तुम्हारे पिता की याद आ रही है. इतका शत्रुघ्न आला. शत्रुघ्न जी भैया, अयोध्या को सजाओ, अपने भाई रामचंद्र जी दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. सगळी अयोध्या सुशोभित करण्यात आली. आणि मग इकडे हनुमानजी येतात भारद्वाजजीच्या आश्रमात. प्रभूजी जल्दी चलो, अयोध्या की दशा ठीक नाही आहे, जल्दी चलो. विमान उड्डाण झालं, अलीकडे आलं. अलीकडे आल्यावर तो 14 वर्षापूर्वीचा गोहक भेटला. गोहकाला मिठी मारली. प्रभूने विचारलं, गोहक सगळे ठीक चाललं ना रे? गोहक रडू लागला. का रडतो गोहका? काही वाईट घडलं जीवनात? नाही प्रभू. मग रडतो का? आनंदाचे अश्रू आहे प्रभू. कशाचा आनंद? प्रभू 80 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणाऱ्या जगाला आकलन होणारा जो भगवान माझ्या गळ्याला बिलगुन विचारतो, ठीक चालणार यापेक्षा जगात काय ठीक व्हायचं आहे प्रभू? वो नहीं दिखा दे रहा. कौन? वो 14 साल पहले मिला था नया चलने वाला केवट. वो देखो भगवान, वो देखो. तो बायकोच्या खांद्यावर हात ठेवून वाकत वाकत येत होता. कोण? नावाडी. प्रभू इकडनं गेले. केवट त्यानं काठी फेकून दिली आणि दंडवत घातला. मालिक, आपने धोखा दिया है, मेरा विश्वासघात किया है. नहीं रे भाई, 14 साल पहले आपके पास कुछ भी सुविधा नहीं थी. तुम मुझे बोल रहे थे जाना गंगा पार, खड़े 3 जने.
नैया मांगते थे, 14 साल पहले आपके पास कुछ नहीं था। आप विभीषण का विमान मिल गया तो मेरी फूटी टूटी नैया को भूल गए हो मालिक। मेरा विश्वासघात किया है, मैंने आपके लिए क्या किया है प्रभु? ये देखो नैया 14 साल तक संभाल कर रखी है गंगा के तट पर, धंधा नहीं किया प्रभु। 14 साल भीख मांगते गुजरान की, लेकिन लोग कहते थे धंधा क्यों नहीं करते, तो मैं जवाब देता था, जिस नैया को मेरे मालिक के पांव लगे हैं वो मेरी माता है, मेरी देवता है। उस नैया को संसारी लोगों के पांव नहीं लगने देने के। 14 साल के बाद मेरे भगवान आएंगे तो इस नैया में बिठाकर मालिक को ले आऊंगा। आप विमान से चले आए हो मालिक, मेरे नैया को भूल गए, विश्वासघात किया। भगवान बोले मैंने विश्वासघात नहीं किया, केवल ऊपर से क्यों आए? शर्मिंदा हो गया। 14 साल पहले फुकट गया था, आपको कुछ नहीं दिया था, और आज भी बनवासी हूँ, आपको कुछ देने लायक मेरे पास कुछ भी नहीं है, और 2-2 बार फुकट जाना मेरे जैसे को शर्म आई है करके ऊपर से आया हूँ। आप तो चतुरा के शिरोमणि है मालिक, आपके पास ज्यादा होशियारी नहीं चलेंगी। लेकिन ये मेरी पत्नी और कहती है कि भगवान रामचंद्र की जन्मभूमि कैसी होगी हमें देखने को मिलेगी क्या? रामभूमि जन्मभूमि कैसी होगी हमें देखने को मिलेगी क्या? इनकी इच्छा है अयोध्या देखने की। विमानात जागा असेल तर माझ्या बायकोला मला बसू देता का? प्रभू प्रभूंनी डोळे भरून सांगितलं, अरे बाकीचे VIP उभे करतो पण तुम्हा दोघाला सीट देतो. नावाड्याच्या बायकोला लंगोटीवाल्या नावाड्याला परमात्म्यानं आपल्या विमानात बसवलं. विमानात राम राज्य शस्त्रानं येत नाही आणि दुर्जन शास्त्रानं मरत नाही. दुर्जन मारण्यासाठी शस्त्रच पाहिजे आणि राम राज्य आणण्यासाठी शास्त्रच पाहिजे. म्हणून प्रभू म्हणतात आता दुर्जन मारायचं काम संपलं, आता शस्त्र खाली ठेवतो, आता राम राज्य आणायचं आहे, तुमच्यासारख्या शास्त्राला वंदन करतो. आणि मग आता 2 भावाचं मिलन पहा. तिकडनं भरतजी, पूरी निगाह है भरत श्री राम की तरफ. अब क्या होगा? सौतेले भाई देखो, भरत जी की हालत देखो, श्री रामचंद्र जी देखो, सब देख रहे थे. राम प्रभू इकडनं, भरत जी तिकडनं. भरतजी दंडवत घालायला खाली वाकल्यावर रामप्रभू सरसावले, अलगद उतरून छातीशी लावलं, भरताच्या पाठीवरून हात फिरवला. जेव्हा प्रभूला रडू आवरेना. पाठीवून हात फिरवल्यावर प्रभू का रडतात? याचं कारण आहे, पाठीवून जेव्हा हात फिरवला प्रभूनं, नुसती हाडं, भरताची नुसती हाडं, आणि ती हाडं हाताला लागली आणि भगवंताला रडू आवरेना. अरे भरत क्या हालत करके रखी है रे मेरे भाई, कितना दुबला हुआ है रे भरत. इष्टिटीसाठी भांडणारे भाऊ कुठे? आणि एक भाऊ वनवासात गेला तर दुसरा अस्थिपंजर झाला. भरत नंदीग्रामात रडू लागला, श्रीराम क्या हालत करके रखी है भरत, क्या हालत करके रखी. 2 भावाचं मिलन झालं. नंतर शत्रुघ्नजी आले, पाया पडायला वाकले. रामप्रभूनं छातीशी लावलं. शत्रुघ्न खूप रडतो, त्याचे अश्रू बोलतात. शत्रुघ्न बोलत नाही, अश्रू बोलतात. का? भैया बनवास मैंने देखा है, आपने नहीं. नीति कहती है पिता गुजरने के बाद बड़ा भाई छोटे भाइयों का बाप होता है और अपने पिता की तरह संभालता है. यहाँ उल्टा हो गया भैया. मेरा पिता गुजर गया, मेरा राम लखन भैया जंगल छोड़ गया, मुझे छोड़ के चला गया. आपने मुझे भरत के साथ लौटा दिया अयोध्या में. तो भरत 4-5 दिन थे और मुझे छोड़ के भरत लाल भी चला गया. अकेला था, 14 साल रो रहा था मैं, मेरे आंसू पोंछने को कोई नहीं था अयोध्या में. दोबारा जंगल आने का मौका आएगा भैया तो मुझे भेजना, आप महल में रहना भैया. त्याचे अश्रू बोलतात शत्रुघ्नाच्या. एक प्रसंग पहा. आता रामचंद्र प्रभूच्या बाबतीत सर्वांची इच्छा आहे. लक्ष्मण म्हणजे भरताच्या पाया पडतात. लक्ष्मण शत्रुघ्नाचं मिलन होतं आणि प्रत्येकाला वाटतं प्रभू आपल्याला भेटावे. अमित रूप भयो भगवाना, अनेक रूपाचे भगवान झाले आणि वैयक्तिक प्रत्येकाला भेटले. प्रत्येकाला वाटायचं प्रभू मला भेटला. आता मात्र त्यापेक्षा करुणाजनक प्रसंग आहे. इकडे कैकेयी आहे, मध्यभागी सरळ सुमित्रा आहे, उजवीकडे कौसल्या. प्रत्येकाला वाटत होतं की रामचंद्र आधी कौसल्याकडे जाईल, पण सगळ्यांचा गैरसमज झाला. आणि राम कैकेयीकडे निघाले. कुजबूज सुरू झाली. काय वानगड आहे? कुठं चालले प्रभू? काय वानगड आहे? इकडे कशाला जातात? काही म्हणाले 14 भागलं नसेल ना तिचं, आता 28 करून घ्यायला चालला असेल. देवालाही काही कळत नाही, तिकडे जायची गरजच काय. पण कोणाच्या चर्चेकडे प्रभू लक्ष देत नाही. सरळ कैकेयीकडे गेले. लांब कैकेयी खाली बसलेली, खाली बघत होती. प्रभूजी आले. मैं तेरा श्रीराम आया हूं मां. इतकं ऐकलं आणि कैकेयीनं डोकं पडून रडायला सुरुवात केली. पश्चाताप झाला कैकेयीला.
बेटा श्री राम, मुझे क्षमा करो बेटा। माँ बेटे को आशीर्वाद देती है, माँ ऐसी मत बोल, मैंने तुझे 14 साल जंगल भेजा है बेटा। माँ तू अगर जंगल नहीं भेजती तो मुझे आड़ू का पता नहीं लगता। माँ पिता का कितना प्यार, भाई का कितना प्यार, सीता में कितना सत्व, ये 8 बातें आपने बताई माँ मुझे। अगर नहीं भेजती जंगल में तो ये मुझे 8 बातों का पता नहीं लगता माँ। बेटा राम, क्या माँ 14 साल में मैंने अयोध्या में गाली के सिवा कुछ नहीं सुना बेटा। बाहर निकली तो पूरी पब्लिक मुझे गाली ही गाली दे रही थी। 14 साल गाली ही सुनी बेटा। और दुख की ये बात है बेटा, 14 साल हुए बेटा श्री राम, मेरे भरत ने संबंध तोड़ दिया है। मेरा भरत मुझे माँ नहीं कहता, 14 साल हुए। अगर माँ नहीं कहता तो मेरे जीने में क्या अर्थ है। अभी बुलाता हूँ माँ भरत को। भरत आला। क्या भैया? हम रघुवंशी है। जी भैया। वचन संभालना रघुवंशियों का धर्म है। हाँ भैया। तो मुझे वचन दो। भरत जी समझ गए। मैं समझ गया हूं भैया, किस लिए वचन मांगते हो। अविनय हो तो क्षमा करे भैया। मेरे भगवान को, मेरे भैया को, मेरे परमात्मा को, 14 साल जंगल भेजने वाली को मैं नहीं कहूंगा भैया, मर जाऊंगा तो भी। निघून गेला भरत। आत्ता मात्र राम प्रभू कौशल्या माईकडे निघाले. निघाली कौशल्या पळत. आणि राम प्रभूला जेव्हा कडकडून बिलगली, पाठीवून हात फिरवला राम प्रभूच्या. राम प्रभूचे डोळे भरून आले. कौशल्या माई आनंदाश्रू ढाळतीये. नंतर लक्ष्मण जी येतात प्रभूच्या म्हणजे कौशल्या माईच्या पाया पडायला. वाकल्याबरोबर लक्ष्मणाला कवटाळलं, छातीहून हात फिरवू लागली कौशल्या, छातीहून. नंतर रामचंद्रांनी 4 पाट मांडले. पुढे भांडे पाण्याचे 3 भाऊ बसवले पाटावर. कमंडलू भरला. भरताच्या डोक्यावर वतला, जटा स्वतः सोडल्या. भरतजी रडू लागले, सगळा समाज रडू लागला. भरतजी म्हणतात, दादा तुम्ही आमचे मोठे भाऊ आम्हाला आंघोळ्या घालता. भरता, मी अयोध्येचा राजा आहे ना रे. हो दादा. मग राजा सेवा करण्यासाठी असतो, सेवा घेण्यासाठी नसतो. आजपासून मी सेवेचा प्रारंभ करतो. 3 भावाला आंघोळी घातल्या राम प्रभूने आणि स्वतःची आंघोळी स्वतः केली. आणि करतात राम सीता आणि सिंहासनावर बसलेले आहेत. मागे हातामध्ये छत्र धरून भरतजी उभे आहे सिंहासनाच्या. लक्ष्मण शत्रुन चौड्या ढाळतात. हनुमानजी आपल्या पद्धतीने बसलेले आहे. कौशल्या मातेच्या हातात आरती आहे. वशिष्ठजीच्या हातात कुंकुम तिलकाचा करंट आहे. महादेवजी स्वतः 4 वेद 4 ब्राह्मणाच्या रूपात आहे. आणि जेव्हा पहिला कुंकुम तिलक वशिष्ठजीने केला राम प्रभूला, कुंकुम तिलक केल्याबरोबर सगळ्या प्रजाजनाने जय घोष केला. राज तिलक झाला, जयघोष झाला, सर्वांनी जयघोष केला. त्यावेळेला काही गुलाल टाकू लागले. गुलाल, प्रजाजन गुलाल. गुलाल फेकत असताना सीतामाई सिंहासनावरून ताडकन उठल्या. एवढ्या आनंदाच्या प्रसंगी. आणि ताडकन उठून सीतामाईनं सांगितलं, ए गुलाल फेको, मत फेको गुलाल, मत फेको. प्रभु जी चकित झाले. क्यों जानकी? फेंकने दो ना, फेंकने दो गुलाल. वो 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे. नहीं प्रभु, ये गुलाल नहीं है. तो गुलाल नहीं है प्रभु. तो जब मुझे रावण चुरा कर ले जा रहा था, मैं रो रही थी, कोई दौड़ो, कोई दौड़ो, कोई दौड़ो. उस समय दुनिया में का कोई माई का लाल नहीं दौड़ा था मेरे लिए. केवल एक जिंद पक्षी दौड़ा था, उसका नाम जटायु. मेरा रक्षण करने के लिए दौड़ कर आया था प्रभु, जटायु उसका नाम. और जटायु को मार डाला रावण ने. तो मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है. मुझे मेरे जटायु की याद आ रही है. मत फेको गुलाल. पुढे राज्याभिषेकाचा सोहळा. जयघोष चाललेला, आनंदाला पारावार नाही. पण मागे भरत विरुद्ध दिशेनं खाली मान घालून, हातात छत्र प्रभूच्या डोक्यावर, पण खाली मान घालून ढसा ढसा रडत होता.
हनुमानजीला कोडं सुटे ना, एवढा आनंदाचा प्रसंग हा का रडतो? भरतजी आगे चलो ना. क्या हनुमान? पुढे चला, राज्याभिषेक आहे. सामने पुण्यवान जा सकते हनुमान, पापी नाही. मग माझ्या भरतासारख्या बंधूचं छत्र या रामाच्या डोक्यावर आहे, म्हणून हा राम अयोध्येचा राजा होऊ शकला. एरवी शक्य नाही. मी राजा झालो याला कारण माझा भरताच छत्र. रामराज्य सुरू झालं. रामराज्य म्हणजे माणुसकीचं राज्य, धर्मराज्य, जिथे सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. रामराज्य आतापर्यंत संयोजकाच्या द्वारा, श्रोत्याच्या द्वारा, वक्त्याच्या द्वारा जर काही दोष घडला असेल त्याकरिता रामायणात एक मंत्र आलेला आहे, हरये नमः. हरये नमः. सन्माननीय समारोपाला मुंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. गोदी कामगार नेते संपतराव भांगडे मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत विलास घुळे यांनी करावं. गुरुवर्य विठ्ठल बाबा चौधरी मंचावर उपस्थित आहेत. महानगरी मुंबईमध्ये रामायणाचार्य ज्यांच्या मुखातून आपण गेले 7 दिवस या ठिकाणी रामायण जरी ऐकत असला तरी आपल्याला साक्षात चलचित्र दिसतंय, आणि जे आपल्या मधुर आणि रसाळ वाणीने केवळ मुंबापुरी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी राममय करून टाकले ते रामायणाचार्य आमचे आदरणीय सन्माननीय ढोक महाराज यांना अभिवादन करून मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, त्यासोबत उत्कृष्ट नांदगावकर साहेब रामराव महाराज ढोक यांच्या चरणी ठेवतील आणि अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळावी असे आशीर्वाद मागतील. आपणा सर्वांचे आदरणीय गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक, मी वारकरी घराण्यातला आहे. आपल्याला पंढरपूरला जाता आलं नाही तर पंढरपूरची वारी करून आणणाऱ्या वारकऱ्याचं दर्शन घडलं तरी ते पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडलं असं मानणारे आपण आहोत. माझी एकदा इच्छा आहे की रामराव महाराजांचं 7ही दिवस रामायण ऐकावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. मारुतीच्या शब्दासारखं लांबत चाललेलं भाषण मी थांबवतो. जय हिंद, जय महाराज. रामायण कथेचा हा आनंद ताल सुरांमुळे अधिक श्रवणीय होतो आहे. साथ संगत करणाऱ्या साजिंद्यांचा परिचय आपल्याला व्हावा असं कार्यगौरव समितीला वाटतं. गायक आणि हार्मोनियमची बाजू सांभाळणारे